नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. स्त्री पुरुष वंध्यत्व आणि आयुर्वेदीय उत्तरवस्ती उपचार या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत श्री माऊली विश्व आयुर्वेदचे प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ वैद्य विनेश चंद्रकांत नगरे. सरांचं स्वागत करूया. सर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. सरांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी त्याची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर विनेश चंद्रकांत नगरे हे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ असून आयुर्वेदातील MS स्त्रीरोग ही पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पुण्यातील सुप्रसिद्ध अशा टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून घेतलेलं आहे. तसंच गेली 25 वर्ष ते पुणे आणि मुंबई इथं रुग्णांना सेवा प्रदान करतायत. स्त्रियांमधील विविध समस्यांच्या शस्त्रक्रियांमध्ये ते पारंगत आहेत. तसंच अनियमित मासिक पाळी, PCOD, थायरॉइड, एंडोमेट्रियोसिस, ट्यूबल ब्लॉकेजेस, पुरुषांमधील वंध्यत्व, शुक्राणूंची समस्या यासाठी आयुर्वेदातील यशस्वी उपचार श्री माऊली विश्व आयुर्वेदमध्ये उपलब्ध आहेत. प्रथमच IVF करायला सांगितलेल्या आणि नंतर IVF करून सुद्धा यश न मिळालेल्या अनेक रुग्णांना त्यांनी यशस्वीरित्या मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे. त्यांना उपचार दिलेले आहेत. फक्त भारतातच नाही तर परदेशातही अनेक रुग्णांना त्यांनी उपचार दिलेले आहेत आणि यशस्वी संतती प्राप्ती देखील करून दिलेली आहे. अपत्य प्राप्तीसाठी आयुर्वेदातील विविध उपचार तसंच उत्तरबस्ती या विशेष पंचकर्म उपचारांमध्ये त्यांना प्रावीण्य आहे. तसंच पुण्यात सदाशिवपेठ, उंडरी, भोसरी आणि पिंपळे सौदागर, मुंबईमध्ये दादर पश्चिम इथं आणि पनवेल तसंच कामोठे इथं डॉक्टर विनेश चंद्रकांत नगरे यांना आपण प्रत्यक्ष अपॉइंटमेंटद्वारे त्यांना भेटू शकता. आणि आत्ता जर तुमच्या मनात या विषयाशी संबंधित किंवा वंध्यत्वाशी संबंधित काही प्रश्न असतील, काही समस्या असतील तुमच्या आणि तुम्हाला डॉक्टरांना प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022-693-00-244. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया उत्तरबस्तीचं महत्त्व काय आहे. वंध्यत्व स्त्री किंवा पुरुष या दोघांमध्ये आहे त्यामध्ये. तर डॉक्टर, उत्तरबस्ती हे जे विशेष पंचकर्म आहे यात तुम्ही पारंगत आहात. गेली अनेक वर्ष तुम्ही माऊली विश्वमध्ये याचीच प्रॅक्टिस करतायत. तर मग या उपचारात स्त्री आणि पुरुषांमध्ये या उपचाराचा काय फायदा होतो? नक्कीच स्नेहाताई, बेसिकली गेली 25 वर्ष श्री माऊली विश्व आयुर्वेदच्या माध्यमातून आपण सेवा प्रदान करत असताना असं लक्षात आलं की बीज उत्तम असेल तरच शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं होऊ शकतं. आणि म्हणूनच शुद्ध बीज होण्यासाठी गर्भाशय आणि बीजांडकोश यांचा एक इक्वेशन किंवा काय म्हणतात एक चांगला संबंध निर्माण व्हावा लागतो. हे होताना यात महत्त्वाचं काय तर गर्भोत्पादस्य धातूनाम श्रेष्ठ कर्म कर्मास्मृतम. गर्भाचे उत्पादन करणे हे धातूंचे श्रेष्ठ काम क्रमाने पण शेवटी आहे. शरीर संपूर्ण उत्तम असेल तर शेवटी गर्भाशय आणि बीजांडकोश उत्तम काम करतात. अनेक रुग्णांमध्ये असं दिसतं की अरे सगळ्या प्रकारचे उपचार झालेत, अगदी IUI झालं आहे, लॅप्रोस्कोपी झाली आहे, IVF झालं आहे, तरीसुद्धा गर्भधारणा होत नाही आहे. मग पुरुषामध्ये अडचण आहे का स्त्रीमध्ये अडचण आहे? मग त्या अडचणी सोडवताना अगदी शेवटच्या टोका आल्यानंतर शेवटी काहीतरी राहते असं वाटतं. अशा वेळी या शेवटच्या राहणाऱ्या गोष्टीसाठी उत्तरबस्ती उपयोगी पडतं. उत्तरबस्ती करताना धारणात धातू म्हणजे सगळे धातू शरीर धारण करतात. मग धारण केल्यानंतर शेवटी त्याला एक काय म्हणतात किकस्टार्ट लागतो छोटासा, तो उत्तरबस्ती करतो. उत्तरबस्ती करताना स्त्रियांमध्ये विशेषतः PCOD, ट्यूबल ब्लॉक, एंडोमेट्रियोसिस या विविध आजारांमध्ये उत्तरबस्तीचा खूप चांगला फायदा होतो. स्थानिक सूज लवकर कमी करता येते. सूज कमी झाल्यानंतर गर्भाशय गर्भाला धारण करण्यासाठी उद्युक्त होतो आणि म्हणून त्याचा उपयोग चांगला होतो. उत्तरबस्ती करताना मग जसा प्रॉब्लेम असेल किंवा जशी अडचण असेल त्यानुसार उत्तरबस्तीचं औषध निवडावं लागतं. फक्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की उत्तरबस्ती सुरुवातीला करता येत नाही. उत्तरबस्ती ही शेवटची स्टेज आहे, शेवटची. त्यामुळे सुरुवातीला शरीर शोधन म्हणजे दोषांचं पाचन औषधांनी करणं, शरीरातील अतिरिक्त विषारी द्रव्य किंवा काही जे चिकट द्रव्य साठलेली आहेत ती पंचकर्माने बाहेर काढणं आणि त्याच्यानंतर मग उत्तरबस्ती करणं असं जर केलं अतिशय चांगले रिझल्ट मिळतात. स्त्रियांमध्ये आपण गंधर्व तेल, क्षार तेल, क्षार तेल फायब्रॉइडसाठी, ज्येष्ठमध किंवा यष्टी तेल, मंजिष्ठारी तेल हे ट्यूबल ब्लॉकसाठी वापरता येतं. सेम थिंग पुरुषांमध्ये जर आपण विचार केला तर पुरुषांमध्ये 3 प्रकारचे सिंड्रोम आढळतात. OAT त्याला म्हणतात. ऑलिगोस्पर्मिया, शुक्राणूंची संख्या कमी असणे. ॲस्थेनोस्पर्मिया, शुक्राणूंची संख्या चांगली आहे पण हालचाल करण्याची क्षमता त्यांच्यात उत्तम नाही. त्यामुळं एकदा योनी भागात आल्यानंतर ते
बीजवाही नलिकेपर्यंत पोहोचूच शकत नाहीत. तिसरी गोष्ट टेरॅटोस्पर्मिया म्हणजे शुक्राणूंच्या रचनेमध्ये अडचण असते. डोकं, धड आणि शेपटी हे 3 भाग असतात. ह्या रचनेत कुठे दोष आला तर त्या रचनेमुळे तो स्पर्म बाजूला काढला जातो आणि ओव्हम किंवा एग बीज ते एक्सेप्ट नाही करत आणि म्हणून गर्भधारणा होत नाही. अशाच पुरुषांमध्ये देखील पंचकर्म केल्यानंतर उत्तरबस्ती करता येतं. स्त्रियांमध्ये उत्तरबस्ती करताना पाळीनंतर उत्तरबस्ती करावा असा स्पष्ट उल्लेख आहे. याचं कारण पाळी संपल्यानंतर गर्भाशयाचं मुख उघडं असतं, विस्फारित असतं. त्यातनं आपण जो कॅन्युला पास करतो तो सहजपणे आत जातो आणि मग उत्तरबस्ती 3 ते 6 दिवस ग्रंथानुसार आपण नक्की करू शकतो. अडचणी जशा जास्त असतील त्यानुसार 1 महिना, 2 महिना, 3 महिना, अगदी 7 ते 8 महिने देखील उत्तरबस्ती करता येतो. पण त्या प्रकारची अडचण असेल तर बऱ्याच रुग्णांमध्ये 1 किंवा 2 महिन्यात उत्तरबस्तीला खूप चांगला रिझल्ट मिळून जातो. उत्तरबस्ती स्त्रियांमध्ये करताना विशेष कौशल्याची गरज असते आणि ते का यासंबंधीचा एक छोटा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो, तो तुम्ही नक्की पहा. उत्तरबस्ती करताना काही विशेष काळजी घ्यावी लागते त्यासंबंधीचा एक छोटासा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. मुख्यतः गर्भाशयाची रचना एका वेगळ्या प्रकारे असते. ती आपण जर पाहिली तर गर्भाशय अँटीव्हर्टेड अँटीफ्लेक्स्ड अशा अँगलनी असतं. थोडक्यात हा अँगल थोडासा असा असतो. उत्तरबस्ती करताना म्हणूनच विशेष कौशल्याची गरज असते. IUI करताना 2 ml ची सिरिंज वापरली जाते. त्याचबरोबर त्याच्यासमोर IUI कॅन्युला किंवा त्यासारखीच एक ट्यूब वापरली जाते. 2 ml ची सिरिंज वापरण्यामागे मुख्य हेतू हा असतो की औषध गर्भाशयात 2 किंवा 3 mlच मावू शकतं. आता आपण प्रत्यक्ष उत्तरबस्ती कसा करतात हे पाहूया. उत्तरबस्ती करताना योनिमार्गातून कॅन्युला आत प्रवेश केला जातो. त्यानंतर गर्भाशय मुखातून प्रवेश करताना एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवावी लागते. गर्भाशयाला 2 प्रकारचे ओपनिंग असतात. एक बाहेरचं मुख म्हणजे एक्सटर्नल सर्वायकल ओपनिंग आणि दुसरं हे जे दिसतंय ते इंटरनल सर्वायकल ओपनिंग. इंटरनल सर्वायकल ओपनिंगच्या आतमध्ये जर कॅन्युला गेला तरच हा गर्भाशयाच्या आतपर्यंत औषध सोडू शकतो. बऱ्याचदा कौशल्य नीट नसेल तर कॅन्युला इंटरनल ऑस म्हणजे अंतर्गत ओपनिंगपर्यंत थांबतो आणि गर्भाशयापर्यंत पोहोचू शकत नाही आणि जी गरज मुख्य असते म्हणजे गर्भाशयात औषध जाणं आवश्यक असतं ते पोहोचू शकत नाही आणि यासाठी तो अँटीव्हर्टेड अँटीफ्लेक्स अँगल सरळ करून घेणं गरजेचं असतं. अशा वेळी गर्भाशय मुखाला एक छोटासा चिमटा लावून ते हलकंसं त्याला ओढावं लागतं. हे जर योग्य रीतीने झालं तर औषध इथून 2 ओपनिंगमधून थेट गर्भाशयापर्यंत पोहोचू शकतं आणि उत्तरबस्तीचा अत्यंत चांगला उपयोग होऊ शकतो. उत्तरबस्ती करताना आपण जे पाहिलं ते कौशल्य अगदी विशेष असं आहे आणि हे कौशल्य आम्हाला जास्त चांगलं काय येतं याचं कारण सर्जन म्हणून मी स्वतः जवळपास 10 वर्ष स्वतःचं हॉस्पिटल चालवलं आहे. शेकडो सर्जरी केल्यानंतर ते स्किल अचीव्ह झालं आहे. मग आता एकट्यापुरतं हे कौशल्य ठेवायचं का तर नाही. आम्ही अनेक वैद्यांना आमच्या क्लिनिकमध्ये बोलवतो आणि ते स्किल शिकवण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे आम्ही अनेक जण उत्तम कौशल्याने उत्तरबस्ती या पेशंटसाठी करू शकतो आणि त्यांना उत्तम त्याचा फायदा होऊ शकतो. स्नेहाताई. नक्कीच डॉक्टर, गर्भधारणेसाठी यशस्वी उपचार आणि उत्तरबस्ती पंचकर्म यात तुम्ही गेली 25 वर्ष माऊली विश्वद्वारे तुम्ही प्रयत्न करताय, तर अशा काही केसेस तुमच्या लक्षात आहेत का, त्या सांगाल का? निश्चित. बेसिकली यश म्हणजे काय तर पेशंटला कमीत कमी कालावधीत चांगला रिझल्ट मिळणे. मी बऱ्याचदा पेशंटचं म्हणणं असं, डॉक्टर आयुर्वेद फार स्लो काम करतो आणि मग आम्हाला फास्ट रिझल्ट हवेत. खरं म्हणजे पेशंट माझ्याकडे आलेला असतो बऱ्याचदा ट्रीटमेंट घेऊन. म्हणजे IVFच्या पेशंटचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर 2-3 IVF झालेले असतात, आधी 4-5 IUI झालेले असतात, मग लॅप्रोस्कोपी, या सगळ्या गोष्टींना 3 ते 4 वर्षे लागलेली असतात. अशा वेळेस त्या पेशंटला जर अचूक निदान झालं, पुन्हा लक्षात घ्या, अचूक निदान झालं की नक्की कोणती अडचण कशामुळे निर्माण झाली आहे, मग त्यात जगण्यातल्या सवयी, तुमच्या झोपण्याची वेळ, तुमच्या खाण्याच्या सवयी, सामाजिक ताणतणाव, कामाचा ताण, ह्या सगळ्यांचा विचार नीट केला आणि जर योग्य प्रकारे पंचकर्म उत्तरबस्ती केले तर खूप लवकर रिझल्ट मिळतात. तुम्हाला एका PCODच्या पेशंटची केस मी पहिल्यांदा दाखवतो. 2012 साली आणि तेव्हा माझं 6 मंथ्समध्ये PCOD क्लिअर पण झालं. जे काय हॉर्मोनल इम्बॅलन्स होते तेही झालं बरं. नंतर मला 2 मुलं पण आहेत आता, एक 6 वर्षाचा, एक 1 वर्षाचा. मी डॉक्टर नगरेंकडेच प्रेग्नन्सीमध्ये पण मेडिकेशन्स घेतलेले आणि दोन्हीही माझे नॅचरली कन्सीव्ह झालेले आहेत. बेसिकली आत्ता आपण जी केस पाहिली त्यामध्ये PCOD या मुलीला तिच्या कॉलेज वयापासून होतं. काय झालं, 10वी-12वीचा कामाचा म्हणजे अभ्यासाचा ताण असतो, त्या ताणातनं रात्री जागरण, मग ती इंजिनिअरिंगला गेली, ह्या सगळ्यातनं
PCOD निर्माण झालं कारण शरीराला मनाला आळस आला आणि त्यातनं तिला जवळपास 7-8 वर्ष ट्रीटमेंट चालू होती, मॉडर्न ट्रीटमेंट. पण PCOD काही क्युअर होत नव्हतं. आल्यानंतर तिला मी पहिल्यांदा तिचं संपूर्ण दिवसाचं नियोजन, झोपेचं नियोजन, आहाराचं नियोजन, चवीने खाणार त्याला देव देणार हे समजून सांगितल्यानंतर तिला सांगितलं, कितीही खाल्लं तरीही कदाचित मन भरलं नाही तर पोट भरलं तर थांबावं. आणि यातनं मग तिला सगळ्या गोष्टी कळाल्या. PCOD 6 महिन्यात क्लिअर झालं. म्हणजे बेसिकली काय, PCODचा रिपोर्ट नील आला. सोनोग्राफीमध्ये PCOD दिसत नाही, ओव्ह्युलेशन वेळेवर होतंय आणि गर्भधारणा झाली. ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. या मुलीचे केस खूप तेलकट होते, पिंपल्स खूप होती, वजन वाढायला लागलं होतं. या सगळ्या लक्षणांमध्ये खूप चांगला फरक पडल्यामुळे गर्भधारणा सहज झाली. दुसरी एक केस मी तुम्हाला दाखवतो जी एंडोमेट्रियोसिसची होती. व्हिडिओ आपण पाहूयात. माझी 2018 साली डॉक्टर विनेश सरांकडे ट्रीटमेंट सुरू झाली. त्याआधी मी ॲलोपॅथीची ट्रीटमेंट चालू केली होती. बाळासाठी प्रयत्न चालू होते, परंतु त्यामध्ये खूप काही यश आले नाही. त्यामुळे मी डॉक्टर विनेश सरांकडे आले. तिथून पुढे माझी ट्रीटमेंट चालू झाली. सर जसे सांगत होते तसं मी त्यांना फॉलो करत होते आणि छान वाटलं. म्हणजे त्यांच्याकडे 2018 साली ट्रीटमेंट चालू केली, थोडे पेशन्स ठेवले. 2020 साली मला खूप सुंदर छानशी मुलगी झाली. आता ती 2 वर्षाची आहे, सुदृढ आहे, छान आहे आणि ती घरात आल्यामुळे आम्ही सुद्धा खूप छान आहोत, आनंदी आहोत. आता या पेशंटमध्ये कंबाईन पॅथॉलॉजी होती. म्हणजे काय, तर एंडोमेट्रियोसिस होतंच आणि त्याच्यामुळे AMH लो झालं. 40शीतली महिला. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की खूप वय वाढत चालल्यानंतर रिझल्ट येणार नाहीत, पण असं नसतं. या महिलेला आधी 1-2 महिन्याचा गर्भ राहिला, तो अबॉर्ट झाला. मग पुन्हा एकदा गर्भधारणा झाली, 6 का 7 महिन्याचं कंटिन्यू झालं, परत अबॉर्ट झालं. धारणा करण्याची क्षमता कमी झाली कारण सूज असं म्हणतात ती जात नव्हती. अशा वेळेस या पेशंटचं पंचकर्म केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा उदरधारा आणि जलकौचरण करून घेतलं. उत्तरबस्ती करताना फलघृत, यष्टी तेल, मंजिष्ठादी तेल आणि काश्मीरी कुटाचे घृत. आता हे वेगळं घृत बरेच वेळा आम्ही वापरतो, जे सामान्यतः वापरलं जात नाही. काश्मीरी ही बळ देणारी वनस्पती, तर कुटज ही स्थापना स्थिर करणारी वनस्पती आहे, जी बऱ्याच वेळा जुलाबात वापरली जाते. आता अपानवायूच्या कक्षेमध्ये मलमूत्र वायू बाहेर काढणे, बीज निर्माण करणे, गर्भ निर्माण करणे, गर्भ बाहेर काढणे अशी कामं चालतात. मग कुटज जर मल स्थापित करत असेल तर तो गर्भाशयाला गर्भ स्थापित करायला मदत करतो आणि म्हणून काश्मीरी कुटज घृताचा उत्तरबस्ती सगळ्यात शेवटी वापरला. तेच तूप प्यायला पण दिलं. सगळ्याचा रिझल्ट खूप चांगला आला आणि 40शीतल्या महिलेला सुद्धा AMH लो असताना, एंडोमेट्रियोसिस असताना प्रेग्नन्सी सहज राहिली. पुढचा अजून एक व्हिडिओ आपण पाहूयात. वर्षाआधी मला एंडोमेट्रियोसिस झालं होतं. मी डॉक्टर विनेश नगरे यांच्यासोबत आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली आणि मला लगेच रिझल्ट भेटला. 2 महिन्यात मी कन्सीव केलं आणि प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा मी ॲलोपॅथिक सोबत आयुर्वेदिक औषधं घेत होती विनेश नगरेंची आणि ज्यामुळे मला खूप हेल्प झाली आणि मला 9 महिन्यांनंतर बाळ झालं आणि आज तो 9 महिन्यांचा आहे आणि खूप छान आणि ठणठणीत. सो येस, आयुर्वेदा इज ग्रेट. बेसिकली या पेशंटमध्ये एंडोमेट्रियोसिस असताना तिला स्पष्ट सांगितलं होतं लॅप्रोस्कोपी केल्यानंतर की IVF शिवाय दुसरा पर्याय नाही. सेकंड ओपिनियन घ्यायचा म्हणून तिने मग मॉडर्नकडे न जाता दुसऱ्या तज्ज्ञाच्या ऐवजी आयुर्वेदाकडे याचा निर्णय घेतला. हिच्या एका मैत्रिणीला आमच्याकडे चांगला रिझल्ट आला होता. विश्वास होता की आपण गेल्यानंतर सल्ला योग्य मिळेल. आमचा पूर्ण प्रयत्न असा असतो की पेशंटच्या जी काही अडचण आहे त्याचं योग्य निदान व्हावं आयुर्वेदाच्या माध्यमातून. तुम्हाला असं वाटतं की एंडोमेट्रियोसिसचं ट्रीटमेंट आयुर्वेद कशी करणार, पण आमच्या मते उदावर्त, विसर्प, तिर्यक रक्तपित्त अशी 3 व्याधी त्यांची लक्षणं एंडोमेट्रियोसिसमध्ये एकत्र सापडतात. आणि मग अशा व्याधींमध्ये वर्णन केलेली जी काही औषधं असतात, जे काही पंचकर्म असतात, ती केल्यानंतर ह्याला चांगला फायदा होतो. मी तुम्हाला अगदी उल्लेख करून सांगतो. आम्ही जी उदरधारा करतो, म्हणजे धारा केल्यानंतर, परिषेक केल्यानंतर पोटातल्या सुजेचं कमी होतं. याचं कारण परिषेक कुणाला करावा असा उल्लेख येताना गुल्म किंवा उदावर्त, उदावर्त म्हणजे उलट्या दिशेने गोष्टी जाणे आणि गुल्म म्हणजे गाठ असं सांगितलेलं आहे. मग धारा करताना मी असा विचार केला, एंडोमेट्रियोसिसमुळे एंडोमेट्रियोटिक ओव्हरियन सिस्ट होतात, फायब्रॉइड होतात, ट्युबल ब्लॉक होतात, म्हणजे जखडलेपणा येतो. हा दूर करायला परिषेक उपयोगी पडतो. मग परिषेक अशा औषधांचा करायचा जो रक्तप्रवाह अडकला की सोडवतो. मंजिष्ठा ही ती वनस्पती आहे. मग मंजिष्ठादी तेलाची उदरधारा केली की हा अडथळा सुटतो
आणि मग हा उपचार अनेक पेशंटमध्ये उपयोगी पडला. तसा या पेशंटमध्ये देखील उपयोगी पडला आणि म्हणून एंडोमेट्रियोसिस असताना देखील त्या पेशंटला 9 महिन्यात गर्भधारणा सहजपणे होऊन गेली. डॉक्टर, तुम्ही आता ट्यूबल ब्लॉकेजेसचा उल्लेख केला होता. तर ट्यूबल ब्लॉकेजेस असले की चला IVF करा असा सल्ला दिला जातो. पण IVF न करता जर आपण आयुर्वेदाकडे आलो तर ही समस्या दूर होऊन गर्भधारणा यशस्वीपणे होऊ शकते का? निश्चितपणे. ट्यूबल ब्लॉक असताना बेसिकली तो ट्यूबल ब्लॉक कशामुळे झाला हे बघायला लागतं. TB आहे, एंडोमेट्रियोसिस आहे, लोकल इन्फेक्शन आहे, या सगळ्यांचा परिणाम म्हणून कधीकधी ट्यूब ब्लॉक होतात आणि मग बीजाचं वहन पुढे होत नाही, शुक्रजंतू आणि बीजाचं संयोग होत नाही, भ्रूण म्हणजे एम्ब्रिओ तयार होत नाही आणि म्हणून पेशंटला IVFकडे जावं लागतं. अशा वेळेस ट्यूबल ब्लॉक सुटला तर काही करावं लागत नाही. एक उदाहरण सांगतो स्नेहाताई. एक पेशंट होती डॉक्टर, जिला PCODसाठी लॅप्रोस्कोपी करायला घेतली, ड्रिलिंग केलं आणि जेव्हा डाय पास केला दोन्ही ट्यूब ब्लॉक होत्या. दोन्ही ट्यूब ब्लॉक असल्यामुळं कॅन्युलेशन करतात, एक तार छोटीशी टाकतात, ते पॉसिबल झालंच नाही. इंजुरी होईल म्हणून थांबले. कॅन्युलेशन नाही, PCOD आहे, पेशंटला सरळ IVF सांगितलं गेलं. पुन्हा त्या पेशंटच्या ओळखीच्या पेशंटने आमच्याकडे एक ट्रीटमेंट घेतली होती म्हणून ती आली ओपिनियन घ्यायला. ती म्हणली ट्यूबल ब्लॉक तर निघणार नाही, म्हणजे गर्भाशयाची क्षमता वाढवून द्या, बीज निर्माण होत नाही ते करून द्या, मग मी IVFकडे नक्की जाईन, एक 6 महिन्याचा वेळ माझ्याकडे आहे. हरकत नाही. ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर पुन्हा तेच. बस्ती करताना पहिले 8 दिवस बस्ती करून घेतला, त्याच वेळेस उदरधारा करून घेतली, जलकवचरण केलं. नेक्स्ट मंथमध्ये 3 दिवस मंजिष्ठादी तेल, 3 दिवस यष्टी तेल असा उत्तरबस्ती केला. 3ऱ्या महिन्यात पेशंटला गर्भधारणा झाली. आता लक्षात घ्या, ट्यूबल ब्लॉक ओपन झाल्याशिवाय बीज शुक्रजंतूशी संयुक्त होत नाही, भ्रूण तयार होत नाही, भ्रूण स्थापित होत नाही. आता त्या पेशंटची डिलिव्हरी होऊन पण जवळपास एक 7-8 महिने होऊन गेलेत. ज्या पेशंटला सांगितलं होतं IVF शिवाय पर्याय नाही, अशा पेशंटला 3 महिन्यात गर्भधारणा झाली. हा लवकर रिझल्ट आहे का उशीर रिझल्ट आहे? योग्य निदान, अचूक मॅनेजमेंट केली तर नक्कीच रिझल्ट खूप चांगले ट्यूबल ब्लॉकमध्ये येऊ शकतात. डॉक्टर, खरं तर आपल्याला ईमेलद्वारे आणि फोनद्वारे बरेच प्रश्न येतात. तर एका प्रेक्षकांनी विचारलेलं आहे, अपूर्वा यांनी पुणे इथून विचारलेलं आहे की त्यांचं वय आहे 22 वर्ष आणि गोळ्या घेतल्याशिवाय त्यांना मासिक पाळी येत नाही आणि खूप त्रास होतो. 6 महिन्यातनं एकदा येते मासिक पाळी आणि आली तर रक्तस्रावही खूप जातो. तर यावर उपाय काय? निश्चितपणे ताई, तुम्हाला जो त्रास आहे तो आहे PCOSचा, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. आपण जी पहिली केस पाहिली ती, ज्याच्यामध्ये मासिक पाळीमधील बीज निर्मिती नीट होत नाही. जर बीज निर्मिती नीट झाली नाही तर चक्र पूर्ण न झाल्यामुळे मासिक पाळी येत नाही. आता मासिक पाळी आल्यानंतर तुम्हाला स्त्राव जास्त का होतो? त्यात दुसरी गोष्ट अशी आहे की बीज निर्मिती होताना त्याच्या सिग्नलनुसार गर्भाशयात अस्तराची निर्मिती होत असते. मग ती पहिल्या टप्प्यात थोडक्यात नांगरणी होते, मग दुसऱ्या टप्प्यात मशागत होते. प्रॉलिफरेटिव्ह फेज, सिक्रिटरी फेज. मग बीज निर्माण होताना ते नीट तयार झालं नाही तर गर्भाशयाला कळतच नाही की फेज पहिली निवडायची का दुसरी निवडायची. पहिलीच फेज कंटिन्यू होते. अशा वेळेस जास्त अस्तर तयार होतं आणि पाळी जेव्हा येते तर रक्तस्राव जास्त होतो. यासाठी आम्ही नेहमी सांगतो, हा वातप्रकोप या ह्याच्यामध्ये मोडतो. अति प्रवृत्ती संगोवा, अति प्रवृत्ती झाल्यामुळे वाताची प्रवृत्ती वाढली आहे, रुक्षता वाढली आहे. मग वाताचं नियमन करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा धातूंची सारता म्हणजे संपूर्ण सप्तधातूंना उत्तम निर्माण करणे, बस्ती करून वाताला शमन करणे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर फ्लो अतिरिक्त झाला तर त्या क्षणी तिथे जर बस्ती दिला तर लगेच फ्लो कमी व्हायला लागतो. बंद लगेच होत नाही, तो हळूहळू बंद होत जातो, पण अतिरिक्त स्राव कमी होतो. त्याच वेळी उदरधारा करता येते. मानसिक ताणतणावामुळे जर फ्लो जास्त असेल तर त्यासाठी शिरोधारा करता येते. आणि ते बेसिकली कसं आहे, तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो कुठून तरी आलेला आहे. म्हणजे एक तर जगण्यातनं आला आहे, कामातनं आला आहे किंवा खाण्यापिण्याच्या सवयीतनं आला आहे. मग तो शोधावा लागेल आणि तो प्रॉब्लेम तात्कालिक दुरुस्त करायला लागेल. म्हणजे तुम्हाला एक दिनचर्या, ऋतुचर्या, खाण्यापिण्याच्या सवयी नीट लावून द्यायला लागतील. तसं केलं की हळूहळू याचे रिझल्ट खूप चांगले येतात. आपल्याकडे PCODचे जवळपास शेकडो पेशंट ट्रीट केलेले आहेत आपण. याचं कारण PCODवर मी स्वतः गेले 25 वर्ष रिसर्च करतोय. अनेक कॉलेजेसमध्ये, सेमिनारमध्ये जाऊन मी लेक्चर देत असतो. याचं कारण आयुः वेदः, आयुष्य जगण्याचं शास्त्र म्हणजे आयुर्वेद. आयुष्य जगताना होणाऱ्या चुकांमुळे PCOD आलेला आहे, पुन्हा लक्षात घ्या. मग ह्या चुका जर टाळता आल्या तर PCOD खूप लवकर बरा करता येतो. केवळ औषधांवर विसंबून राहायची गरज पडत नाही. आणखी एक की पंचकर्म जे उपचार किंवा ही चिकित्सा पद्धती आहे, माऊली विश्वमध्ये यासाठी निवासी उपचारांची सोय करण्यात आलेली आहे, याविषयी सांगा. निश्चित. मगाशी मी जे उदरधारा म्हणालो, उदरधारा करताना तेल पोटावर धार धरायला लागते. आम्ही त्याची व्यवस्था अशी केली की 1 लिटर तेलामध्ये सगळं होतं.
पण ती जर उदाहरणार्थ तुम्ही मुंबईत करायला गेला तर पेशंटला किमान 8 ते 9 लिटर तेल लागतं. तेलाची कॉस्ट जवळपास 20,000 रुपये जाते. पेशंटचं पंचकर्माचं कॉस्टिंग वाढतं. तेच पंचकर्म तुम्ही पुण्यात करतात तर आमच्याकडं 22 ते 25,000 होतं संपूर्ण ते 8 दिवसांचं. आणि तेच पंचकर्म मुंबईत करायला गेला तर त्या सगळ्यांची कॉस्ट जवळपास 50,000च्या आसपास जाते. पेशंटला आम्ही सांगतो पुण्यात या, आमच्याकडे राहा, आमच्या डोळ्यासमोर, आमच्या डॉक्टरांच्या डोळ्यासमोर सगळं पंचकर्म होऊ देत. माझं लक्ष राहील, रिझल्ट खूप चांगले येतील आणि काही चेंजेस घडले तर त्यातले बदल आपल्याला करता येतील. आणि त्यासाठी 2 पेशंटच्या निवासाची सोय आपण केलेली आहे. म्हणजे सांगायला हरकत नाही, खरं मध्यंतरी अगदी अमेरिकेत राहणारी मराठी माणसं खास पुण्यात येऊन राहून करून गेली, कारण ते राहायला होते जळगावला. भारतात आले केवळ ट्रीटमेंटसाठी आणि मग ट्रीटमेंट करताना जळगावला कुठे करणार, तुमच्याकडेच करतो. म्हणजे केवळ ट्रीटमेंटसाठी काही लाख रुपये खर्च करून ते पुण्यात आले होते. आमच्याकडे तेवढा खर्च येत नाही, याचं कारण आपण तेवढेच पैसे घेतो जेवढे आवश्यक आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्या डोळ्यासमोर ट्रीटमेंट होते आणि अतिशय उत्तम ट्रीटमेंट होते. नक्की सर, तुम्हाला सुद्धा काही वंध्यत्वाशी संबंधित समस्या असेल किंवा तुम्ही मासिक पाळीशी संबंधित काही समस्या असतील तुमच्या माता भगिनींना, तर तुम्ही सुद्धा डॉक्टर विनेश नगरे यांच्याकडे उपचार घेऊ शकता. उत्तम पंचकर्म उपचार सरांकडे उपलब्ध आहे. तसंच वंध्यत्वाच्या समस्येवर उपचार देण्यात सरांचा हातखंडा आहे आणि त्यामुळे सरांनी तुम्हाला तपासून तुमचं योग्य निदान करून तुमच्या वंध्यत्वाची समस्या दूर होऊ शकते. आणि त्यामुळेच तुम्हाला जर विनेश नगरे यांना भेटायचं असेल, डॉक्टरांना भेटायचं असेल, तर तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत ते नंबर तुम्ही नोंद करून घ्या आणि या नंबरद्वारे अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही सरांना भेटू शकता आणि यशस्वी उपचार करून घेऊ शकता. डॉक्टर विनेश, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.